Good morning student. Today we start the next chapter of business economics. The chapter name is pricing method. In that we learn about the objectives of pricing method, then the pricing practices and the other pricing methods. In today's lecture we learn about the objectives of pricing method. Pricing policy is one of the important policies to be decided by any business firm. It is difficult task as it involves the number of practical consideration. Various factors like the nature of the market, objective of the firm, ability of the firm to adapt itself to the market conditions, etc. determine the price policy of the firm. If the firm operates under the perfect competition, it is a price taker. If it is monopoly firm, it is said to be the price maker. In monopolistic competition and oligopoly, product differentiation, advertisement, etc. influence the price policies of the firm. प्राइसिंग पॉलिसी ही सगळ्यात इम्पॉर्टंट पॉलिसी फर्मची मानली जाते व त्याच्या माध्यमातून आपल्याला प्रोडक्टची प्राईस ही त्या ठिकाणी डिसाईड केली जाते. त्याचबरोबर प्राइसिंग पॉलिसी ही हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर हा त्या ठिकाणी एखाद्या बिझनेस फर्मचा त्या ठिकाणी मानला जातो. कारण बिझनेसच्या वेगवेगळ्या फॅक्टरवरती त्या ठिकाणी आपल्याला प्राइसिंग पॉलिसी ही डिपेंड असलेली दिसून येते. त्याचबरोबर प्राइस पॉलिसी तयार करणं हा एक डिफिकल्ट टास्क त्या ठिकाणी असलेला दिसून येतो. म्हणजेच प्रत्येक बिझनेस फर्मला त्या ठिकाणी आपली प्राइसिंग पॉलिसी डिसाईड करताना एक डिफिकल्ट टास्क असलेला दिसून येतो. कारण प्राइसिंग पॉलिसी तयार करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रॅक्टिकल कंडिशन्स त्या ठिकाणी अप्लाय कराव्या लागतात व त्याच्या माध्यमातून आपल्याला प्राइसिंग पॉलिसी ही डिसाईड करावी लागते. त्याचबरोबर प्राइस पॉलिसी डिसाईड करत असताना आपल्याला वेगवेगळ्या फॅक्टरचा त्या ठिकाणी विचार करावा लागतो. मग त्या ठिकाणी आपल्याला मार्केट नेचर असेल, त्याचबरोबर आपल्या फर्मचे ऑब्जेक्टिव्ह असतील, त्याचबरोबर मार्केट कंडिशन ॲक्सेप्ट करण्यासाठी फर्म किती कॅपेबल आहे, या सर्व गोष्टी विचारात घेऊन त्या ठिकाणी आपल्याला प्राइस पॉलिसी ही डिसाईड करावी लागते. जर आपण मार्केट स्ट्रक्चरचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की जर फर्म त्या ठिकाणी आपल्याला परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये जर वर्क करत असेल, म्हणजेच परफेक्ट कॉम्पिटिशन फर्म असेल, कॉम्पिटिटिव्ह फर्म असेल, तर ती ठिकाणी आपल्याला प्राईस टेकर असलेली दिसून येते. म्हणजेच इंडस्ट्रीने जी काही डिसाईड करून दिलेली प्राईस असेल त्यानुसार आपल्याला प्रोडक्ट सेल करताना दिसून येते. आणि जर समजा फर्म ही त्या ठिकाणी आपल्याला मोनोपोली मार्केट स्ट्रक्चरमध्ये असेल तर त्या ठिकाणी फर्म ही त्या ठिकाणी प्राईस मेकर असलेली दिसून येते. म्हणजेच ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चरमध्ये फर्म ही आपल्याला प्रोडक्टची प्राईस स्वतः डिसाईड करताना दिसून येतात. त्याचबरोबर जर मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन किंवा ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चरचा आपण जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की प्रोडक्टचं डिफरन्शिएशन असेल, त्याचबरोबर प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट असेल, या सर्व गोष्टींवरती आपल्याला प्रोडक्टची प्राईस ही फर्म डिसाईड करताना दिसून येते. म्हणजेच ओलिगोपोली मार्केट आणि मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रोडक्ट डिफरन्शिएशन आणि ॲडव्हर्टाइजमेंट या गोष्टींवरती आपल्याला प्रोडक्टच्या फर्मची प्राइसिंग पॉलिसी डिपेंड असलेली दिसून येते. Pricing policy is important means of the firm to achieve the number of objective. Often it is believed that the profit maximization is the only objective of the firm, but in reality it is not so. Other objective like optimum utilizations of resources, sales promotion, welfare motives, etc. are the equal important. Price policy helps the firm to achieve the number of objective and these are also considered the objective of price policy. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्राइसिंग पॉलिसीच्या माध्यमातून फर्मची जी काही वेगवेगळी ऑब्जेक्टिव्ह असतील ती अचीव करण्यासाठी आपल्याला मदत होताना दिसून येते. म्हणजेच आपल्याला फर्मची जी काही ऑब्जेक्टिव्ह असतील ती अचीव करायची असेल तर प्राइस पॉलिसी त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असलेली दिसून येते. मग त्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं तर त्या ठिकाणी प्रॉफिट मॅक्झिमायझेशन हे त्या ठिकाणी प्रत्येक बिझनेस फर्मचं ऑब्जेक्टिव्ह आपल्याला असलेलं दिसून येतं. परंतु रिॲलिटीमध्ये जर विचार केला तर आपल्याला इतर देखील ऑब्जेक्टिव्ह ही त्या ठिकाणी त्याच प्रमाणात इम्पॉर्टंट असलेले दिसून येतात. मग त्यामध्ये ऑप्टिमम युटिलायझेशन रिसोर्सेस असेल, त्याचबरोबर सेल्स प्रमोशन असेल, त्याचबरोबर वेलफेअर मोटिव्ज असतील, यासारखी जी काही इतर ऑब्जेक्टिव्ह आहेत ती देखील त्या ठिकाणी इक्वली इम्पॉर्टंट असलेले दिसून येतात. मग प्राइस पॉलिसीच्या माध्यमातून आपल्याला फर्मची ही जी काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ती अचीव करण्यासाठी आपल्याला मदत होताना दिसून येते. त्यामुळेच जी काही फर्मची ऑब्जेक्टिव्ह आहे तीच ऑब्जेक्टिव्ह ही त्या ठिकाणी प्राइसिंग पॉलिसीची ऑब्जेक्टिव्ह देखील कन्सिडर केलं जातं. मग ती कोणकोणती ऑब्जेक्टिव्ह आहेत ती आपल्याला पुढे दिलेली आहेत. सो द फर्स्ट इज प्राइसिंग पॉलिसी एम ॲट इन्शुरिंग द सर्वायवल ऑफ द बिझनेस फर्म. म्हणजेच त्या ठिकाणी प्राइसिंग पॉलिसीच्या माध्यमातून बिझनेस फर्मचं सर्वायवल जे आहे ते डिपेंड असलेलं दिसून येतं. म्हणजेच प्राइसिंग पॉलिसीच्या माध्यमातून आपल्याला आपली बिझनेस फर्म आहे ती किती काळापर्यंत सर्वाईव्ह होऊ शकते हे डिपेंड असलेलं दिसून येतं. म्हणजे जर आपण योग्यरित्या प्राइसिंग पॉलिसी त्या ठिकाणी तयार केली तर आपण लाँग टाईमसाठी त्या ठिकाणी बिझनेस फर्म आपली ही त्या ठिकाणी मार्केटमध्ये सर्वाईव्ह होऊ शकते. अशा पद्धतीने पहिलं ऑब्जेक्टिव्ह हे त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट इज द फर्म मे फिक्स द प्राइस इन सच अ वे दॅट अवॉइड द कॉम्पिटिशन अँड इन्श्युअर इट पोझिशन्स इन द मार्केट. म्हणजेच त्या ठिकाणी
फर्म या आपल्या प्रोडक्टची प्राईस ही अशा पद्धतीने सेट करतात की ज्याच्या माध्यमातून आपली मार्केटमधली जी काही कॉम्पिटिशन आहे ती अवॉइड करता येईल व त्याचबरोबर आपली मार्केट पोझिशन जी आहे ती इन्श्युअर कशा पद्धतीने करता येईल, म्हणजे आपली मार्केट पोझिशन त्या ठिकाणी कशा पद्धतीने तयार करता येईल व त्याचबरोबर मार्केटमध्ये जी काही कॉम्पिटिशन आहे ती कशा पद्धतीने अवॉइड करता येईल याच्याकडे फोकस करताना दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी मार्केट कॉम्पिटिशन आणि आपली मार्केटमधली पोझिशन या गोष्टी लक्षात घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक फर्म ही आपल्याला आपली प्राइसिंग पॉलिसी डिसाईड करताना दिसून येते व त्याच्या माध्यमातून आपली कॉम्पिटिशन कशा पद्धतीने अवॉइड करता येईल, त्याचबरोबर आपल्याला आपली मार्केट पोझिशन योग्यरित्या कशा पद्धतीने सस्टेन करता येईल याच्याकडे फोकस करताना दिसून येतात. नेक्स्ट इज सेल्स मॅक्झिमायझेशन्स, ऑप्टिमम युटिलायझेशन्स ऑफ रिसोर्सेस अँड डायव्हर्सिफिकेशन्स ऑल्सो फिगर इन द एम ऑफ द प्राइसिंग पॉलिसी. म्हणजेच त्या ठिकाणी आपलं सेल्स मॅक्झिमायझेशन असेल, म्हणजे आपल्या प्रोडक्टचा सेल्स जो आहे तो कशा पद्धतीने वाढवता येईल, त्याचबरोबर आपले जे काही रिसोर्सेस आहेत त्याचं जास्तीत जास्त युटिलायझेशन, ऑप्टिमम युटिलायझेशन कशा पद्धतीने करता येईल, त्याचबरोबर आपल्याला प्रोडक्टचं डायव्हर्सिफिकेशन आहे ते कशा पद्धतीने करता येईल, या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला प्राइसिंग पॉलिसीमध्ये विचारात घ्याव्या लागतात. म्हणजेच प्राइस पॉलिसी तयार करत असताना आपल्याला त्यामध्ये सेल्स मॅक्झिमायझेशन असेल, म्हणजेच आपला प्रोडक्टचं सेल्स कशा पद्धतीने वाढवता येईल, त्याचबरोबर आपल्याकडचे जे काही रिसोर्सेस आहेत त्याचा कशा पद्धतीने योग्यरित्या वापर करता येईल, त्याचबरोबर प्रोडक्ट डायव्हर्सिफिकेशन आहे ते कशा पद्धतीने योग्यरित्या करता येईल, या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपण प्राइस पॉलिसी तयार करत असतो व त्याच्या माध्यमातून आपल्याला ऑर्गनायझेशनला कशा पद्धतीने बेनिफिट होईल याच्याकडे आपल्याला प्रत्येक फर्म ही फोकस करताना दिसून येते. नेक्स्ट इज सम फर्म आर वेलफेअर ओरिएंटेड, दे मे फिक्स द प्राइस इन अ सच अ वे दॅट द वेलफेअर ऑफ द पीपल इज मॅक्झिमाइज. म्हणजे नेक्स्ट आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिलं आहे ते म्हणजेच काही फर्म या ठिकाणी आपल्याला वेलफेअर ओरिएंटेड असलेले दिसून येतात, म्हणजेच लोकांचं कल्याण कशा पद्धतीने होईल, त्यांचा विकास कशा पद्धतीने होईल याच्याकडे आपल्याला जास्तीत जास्त फोकस करताना दिसून येतात. त्यामुळे त्या फर्म या ठिकाणी आपल्याला प्राइस अशा पद्धतीने फिक्स करतात की ज्याच्या माध्यमातून आपले जे काही लोक असतील त्यांचं वेलफेअर कशा पद्धतीने मॅक्झिमाइज करता येईल, त्यांच्यामध्ये विकास कशा पद्धतीने करता येईल, त्याच्यामध्ये सुधारणा कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात ज्या काही फर्म आहेत त्या ठिकाणी आपल्याला पीपल ओरिएंटेड आपल्याला प्राइस त्या ठिकाणी फिक्स करताना दिसून येतात, ज्याच्या माध्यमातून लोकांचा जो काही विकास आहे, लोकांचं जे काही कल्याण होईल ते आहे ते करण्यासाठी आपल्याला मदत होताना दिसून येते. अशा पद्धतीने वेगळ्या गोष्टी विचारात घेऊन फर्म या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट प्राइस ही किंवा प्राइसिंग पॉलिसी ही डिसाईड करताना दिसून येतात. Next is a price policy also aim at profit maximization and reasonable rate of return on investment. म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिले ते म्हणजेच प्राइस पॉलिसीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी प्रॉफिट मॅक्झिमायझेशन कशा पद्धतीने करता येईल, म्हणजे जास्तीत जास्त प्रॉफिट आपल्याला कशा पद्धतीने मिळवता येईल याच्याकडे फोकस करताना दिसून येतात. त्याचबरोबर आपण जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला रिजनेबल रिटर्न कशा पद्धतीने मिळवता येईल, योग्य तो रिटर्न आपल्याला कशा पद्धतीने मिळवता येईल याच्याकडे फोकस करताना दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात प्राइस पॉलिसी डिसाईड करत असताना आपल्याला प्रॉफिट मॅक्झिमायझेशन असेल, त्याचबरोबर आपण जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यावरती आपल्याला किती प्रमाणात रिटर्न मिळाला पाहिजे, या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी विचारात घेऊन त्या ठिकाणी आपण प्राइस पॉलिसी ही डिसाईड केली पाहिजे व त्याच्यानुसार आपण प्रॉफिट हा जास्तीत जास्त कशा पद्धतीने कमवता येईल, त्याचबरोबर आपण जे काही इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यावरती योग्य तो रिटर्न कशा पद्धतीने मिळवता येईल याच्याकडे फोकस करताना आपल्याला फर्म दिसून येतात. नेक्स्ट इज ग्रोथ ऑफ द फर्म अँड इन्क्रीजिंग इट मार्केट शेअर आर ऑल्सो इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्राइसिंग पॉलिसी. म्हणजेच त्या ठिकाणी प्राइसिंग पॉलिसीच्या माध्यमातून एखाद्या फर्मच्या त्या ठिकाणी आपल्याला मार्केट शेअर कशा पद्धतीने वाढवता येईल, त्याचबरोबर फर्मची ग्रोथ कशा पद्धतीने करता येईल, या सर्व गोष्टी देखील त्या ठिकाणी विचारात घेतल्या जातात. म्हणजेच फर्मची ग्रोथ कशा पद्धतीने केली पाहिजे, त्याचबरोबर आपला मार्केट शेअर कशा पद्धतीने वाढवता येईल याचा देखील विचार करून त्या ठिकाणी प्रत्येक फर्म ही त्या ठिकाणी आपल्याला प्राइसिंग पॉलिसी तयार करताना दिसून येते. या सर्व गोष्टी विचारात घेऊनच त्या ठिकाणी फर्म ही या ठिकाणी आपल्याला प्राइसिंग पॉलिसी ही डिसाईड करताना दिसून येतात व त्याच्या माध्यमातून आपल्या फर्मची ग्रोथ असेल, त्याचबरोबर आपल्या फर्मचे सर्वायवल असेल, त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रॉफिट कमावणं असेल, त्याचबरोबर जे काही रिसोर्सेस आहेत त्याचा योग्यरित्या वापर करणं असेल, त्याचबरोबर जी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यावरती योग्यरित्या रिटर्न मिळवणं असेल, या सर्व गोष्टी आपल्याला करताना दिसून येतात. While the fixing the price of the commodity, certain factors are taken into account. They are as follows. फर्स्ट इज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज द बेसिस ऑफ द प्राइसिंग अ प्रोडक्ट. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टची प्राइस फिक्स करत असताना किंवा एखाद्या कमोडिटीची प्राइस फिक्स करत असताना त्यामध्ये कोणकोणते फॅक्टर त्या ठिकाणी विचारात घेतले जातात ते फॅक्टर आपल्याला पुढे दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला फॅक्टर दिला आहे तो म्हणजेच कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हा सगळ्यात बेसिक फॅक्टर त्या ठिकाणी मानला जातो. म्हणजे एखाद्या प्रोडक्टची प्राइस फिक्स करत असताना किंवा प्रोडक्टची प्राइस डिसाईड करत असताना त्या प्रोडक्टसाठी लागणारी जी काही कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे ती त्या ठिकाणी सर्वात बेसिक कॉम्पोनंट त्या ठिकाणी मानला जातो, बेसिक फॅक्टर त्या ठिकाणी मानला जातो व त्याच्या माध्यमातून प्रोडक्टची प्राइस ही डिसाईड केली जाते. नेक्स्ट इज द इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज अ व्हेरी इन्फ्लुएशनल फॅक्टर. इफ द डिमांड इज रिलेटिव्हली इलॅस्टिक देन द प्राइस कॅन नॉट बी फिक्स ॲट द हायर लेवल अँड इफ द डिमांड इज रिलेटिव्हली इनइलॅस्टिक it is the possible for the firm to fix the higher price.
नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिला आहे तो म्हणजेच इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. म्हणजेच आपल्या प्रोडक्टसाठी मार्केटमध्ये डिमांड किती प्रमाणात आहे, कशा पद्धतीने इलॅस्टिक डिमांड आहे का इनइलॅस्टिक डिमांड आहे, त्यावरती आपल्याला प्रोडक्टची प्राईस ही डिसाईड केली जाते. त्याच्यावरती प्रोडक्टची प्राईस ही आपल्याला डिपेंड असलेली दिसून येते. मग त्यामध्ये जर समजा प्रोडक्टची प्राईस ही त्या ठिकाणी आपल्याला रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड असेल तर प्रोडक्टची प्राईस ही आपण त्या ठिकाणी हाय लेवल डिसाईड करू शकत नाही. म्हणजेच प्रोडक्टची प्राईस ही आपल्याला कमी ठेवावी लागते. आणि जर समजा त्या ठिकाणी आपल्या प्रोडक्टसाठी डिमांड ही रिलेटिव्हली इनइलॅस्टिक असेल तर आपण त्या ठिकाणी प्रोडक्टची प्राईस ही हाय ठेवू शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी रिलेटिव्हली इलॅस्टिक आणि रिलेटिव्हली इनइलॅस्टिक डिमांडवरून आपल्याला ठिकाणी प्रोडक्टची प्राईस ही डिसाईड केली जाते. म्हणजेच जर समजा रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड असेल तर प्रोडक्टची प्राईस ही लो ठेवली जाते आणि रिलेटिव्हली इनइलॅस्टिक जर डिमांड असेल तर त्या ठिकाणी प्रोडक्टची प्राईस ही हाय ठेवली जाते. अशा पद्धतीने प्रोडक्टची प्राईस ही डिमांडनुसार इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडनुसार त्या ठिकाणी डिसाईड केली जाते. Next is the market structure decide what price can be set by the firm. If the market is the perfectly competitive one, the individual firm has no control over the price. If it is the monopoly or oligopoly, the firm can formulate the price policy. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिला आहे तो म्हणजेच मार्केट स्ट्रक्चर. म्हणजेच कोणत्या मार्केटमध्ये आपली फर्म आहे, कोणत्या मार्केट स्ट्रक्चरमध्ये आपण फर्म त्या ठिकाणी इस्टॅब्लिश केली आहे, त्यानुसार आपल्याला प्रोडक्टची प्राईस ही डिसाईड करावी लागते. म्हणजे जर समजा आपली फर्म ही त्या ठिकाणी परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये जर असेल तर इंडिव्हिज्युअल फर्म ही त्या ठिकाणी आपल्याला प्राईस डिसाईड करू शकत नाही. म्हणजेच प्राईजवरती कंट्रोल हा त्या फर्मचा नसतो तर पूर्ण इंडस्ट्रीचा कंट्रोल हा ठिकाणी आपल्याला प्राईजवरती असलेला दिसून येतो. आणि जर समजा फर्म ही त्या ठिकाणी मोनोपोली मार्केटमध्ये किंवा ओलिगोपोली मार्केटमध्ये जर असेल तर त्या ठिकाणी आपण आपली प्राईस पॉलिसी ही फॉर्म्युलेट करू शकतो. म्हणजेच अशा पद्धतीने ज्या प्रमाणात मार्केट स्ट्रक्चर आहे त्या प्रमाणात आपल्याला कोणत्या पद्धतीचं मार्केट स्ट्रक्चर आहे त्यानुसार आपण त्या ठिकाणी प्राईस पॉलिसी ही डिसाईड केली जाते किंवा प्राईस पॉलिसी ही फॉर्म्युलेट केली जाते. नेक्स्ट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रॉफिट मॅक्झिमायझेशन ऑल्सो इन्फ्लुएन्स द प्राईस पॉलिसी ऑफ द फर्म. म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिले तो म्हणजेच प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. म्हणजे जर फर्मचा त्या ठिकाणी प्रॉफिट मॅक्झिमायझेशन ऑब्जेक्टिव्ह असेल व त्या प्रमाणात आपण किती प्रमाणात त्या ठिकाणी आपण प्रॉफिट घेतला पाहिजे ते जे काही ऑब्जेक्टिव्ह असेल त्यानुसार आपल्या ठिकाणी प्राइसिंग पॉलिसी फर्मच्या प्राइस पॉलिसीवरती इफेक्ट झालेला दिसून येतो. म्हणजे जर त्या ठिकाणी आपल्याला हाय प्रॉफिट मिळवायचा असेल तर त्या ठिकाणी प्राईस ही त्या ठिकाणी जास्त असलेली दिसून येते. आणि जर समजा त्या ठिकाणी लो प्रॉफिट आपल्याला कमवायचं असेल, कमी प्रमाणात प्रॉफिट कमवायचं असेल तर प्रोडक्टची प्राईस ही कमी असलेली दिसून येते. अशा पद्धतीने प्रॉफिट मॅक्झिमायझेशन या फॅक्टरवरून देखील आपल्याला प्राइसिंग पॉलिसीवरती इफेक्ट झालेला दिसून येतो. Next is the government control also has the decisive influence on the price. Sometimes firm will not be fixing the price but the government will be fixing the price. Such price fixed by the government are called administered price. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिले ते म्हणजेच गव्हर्नमेंट कंट्रोल. म्हणजे जर समजा एखाद्या प्रोडक्टच्या प्राईजवरती जर गव्हर्नमेंटचा कंट्रोल असेल तर त्याचा देखील इफेक्ट हा त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टच्या प्राईजवरती किंवा प्राइसिंग पॉलिसीवरती फर्मच्या झालेला दिसून येतो. म्हणजेच काही वेळेला काही प्रोडक्टची प्राईस ही त्या ठिकाणी फर्म डिसाईड करू शकत नाही, फर्म ह्या प्रोडक्टची प्राईस फिक्स करू शकत नाही, परंतु गव्हर्नमेंट जे आहे त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रोडक्टची प्राईस ही फिक्स करताना दिसून येते. त्यालाच आपण त्या ठिकाणी ॲडमिनिस्टर प्राइसिंग किंवा ॲडमिनिस्ट्रेटर प्राईस असं म्हटलं जातं व त्याच्या माध्यमातून आपल्याला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून एखाद्या प्रोडक्टसाठी प्राईस ही डिसाईड केलेली दिसून येते. याचा देखील आपल्याला फर्मच्या प्राइसिंग पॉलिसीवरती इफेक्ट झालेला दिसून येतो. या सर्व गोष्टी विचारात घेऊनच प्रत्येक फर्म ही त्या ठिकाणी आपल्याला आपल्या प्रोडक्टची प्राइस पॉलिसी ही डिसाईड करताना दिसून येते व त्याच्या माध्यमातून आपल्या प्रोडक्टची प्राइस किती असावी, कोणत्या मार्केटमध्ये किती प्रमाणात प्राइस असावी हे त्या ठिकाणी डिसाईड करताना दिसून येते व त्याच्या माध्यमातून आपली जी काही ऑब्जेक्टिव्ह आहे ती कशा पद्धतीने अचीव करता येईल याच्याकडे फोकस करताना दिसून येतात. Though the pricing policy of the firm is not the easy task, the firm has to be take into the account all the above factor and objective while the formulating their price and policy. म्हणजेच या ठिकाणी दिलं आहे की एखाद्या फर्मची प्राइसिंग पॉलिसी डिसाईड करणं हा कोणता इझी टास्क नाही. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला ठिकाणी प्रॅक्टिकल कन्सिडरेशन जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला करावे लागतात व त्याच्या माध्यमातून आपल्याला प्रोडक्टची प्राईस ही डिसाईड करावी लागते. त्याचबरोबर जे काही वरती दिलेले फॅक्टर आहेत म्हणजेच त्या ठिकाणी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असेल, त्याचबरोबर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड असेल, त्याचबरोबर मार्केट स्ट्रक्चर असेल, त्याचबरोबर फर्मचे ऑब्जेक्टिव्ज असतील, त्याचबरोबर गव्हर्नमेंट कंट्रोल असेल, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्याचबरोबर प्राइसिंगचे ऑब्जेक्टिव्ह लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपल्याला प्राइस फॉर्म्युलेशन हे करावं लागतं. त्यामुळे हा इझी टास्क नसून एक सर्वात महत्त्वाचा टास्क त्या ठिकाणी मानला जातो व त्याच्या माध्यमातून प्रत्येक फर्म ही त्या ठिकाणी आपल्याला प्राइसिंग पॉलिसी ही स्वतःची तयार करताना दिसून येते. त्याचबरोबर वेगळ्या मार्गाने देखील आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक फर्म ही आपल्याला त्या ठिकाणी प्रोडक्ट प्राइसिंग असेल किंवा आपली प्राइसिंग पॉलिसी आहे ती डिसाईड करताना दिसून येतात. म्हणजे आपली जी काही प्राइसिंग पॉलिसी आहे ते वेगळ्या मार्गाने त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युलेट करताना दिसून येतात. मग हे कोणकोणत्या मार्गाने त्या ठिकाणी फर्म आपल्याला आपली प्राइसिंग पॉलिसी डिसाईड करतात ते आपल्याला पुढे दिले आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.